आऊ जाऊ दे इथं आपण माझ्या मागं पाय मसलं पडेल ते परत तिथं जायचं दिवस घालवाय घेऊन बसतो पुढं सोन्या पुढे बसतो बघ हे बघ नाटक करते कळलं का हलायचं नाही अजिबात आरबी लागलेलं काही कळत नाही तुला बघ ऐकतो नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? बरं आहे ना? असलंच पाहिजे. काय म्हणा उद्या येतो आज तर आम्ही मंडळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहोत. आम्ही JSPM जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर पुणे येथून आलेलो आहोत. तर मंडळी आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहोत. या पथनाट्याचा विषय आहे हुंडाबळी. तर मंडळी जसं की आपल्याला माहितच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला एक मंगल कार्य, एक पवित्र कार्य म्हणून आपण मानतो. पण त्याच्यामध्ये कधी कधी काही हुंडा नावाचे विघ्न, काही हुंडा नावाचे आजार, काही हुंडा नावाची एक प्रथा त्याच्यामध्ये येऊन ठेपते. तर हा जो काही हुंडा नावाचे जे काही विघ्न आहे तर ते फक्त वर पक्षासाठी शुभ आहे आणि वधू पक्षासाठी अशुभ आहे. मंडळी जसं माहित आहे आपल्याला की वधू पक्षामध्ये मुली आणि मुलींच्या कुटुंबांवर ह्या हुंडा प्रथेची पिळवणूक होते. तसेच इथून पुढं वधू पक्षांवर त्याचा दबाव वाढतो आणि त्याच्यातून अत्याचार आणि आत्महत्येसारखे काही प्रसंग आपल्या समोर येतात. तर मंडळी बघूयात की आपल्या गावाच्या एका घरात अशीच एक लग्नाची बोलणी होणार आहे. तर चला सगळे सोबत मिळून बघूयात ती कशी होती ही लग्नाची बोलणी. टिंग डॉंग. नमस्कार 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 नमस्कार. या बसा पाहून यायला काही त्रास तर नाही झाला? नाही त्रास कसला, फक्त यायला थोडा वेळ झाला एवढं. थोडीशे ये हे आहेत गावातले मोहिते पाटील, गावातले सर्वात मोठे जमीनदार. जा गौरीला घेऊन. ही आहे आमची गौरी, बिना मायबापाची लेक आहे. नाव काय मुली तुझं? गौरी. बर. गौरी बाळा, शिक्षण काय झालंय तुझं? मी JSPM कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलंय. बर. JSPM कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलंय पोरीना. मुलाचं शिक्षण किती झालंय? मुलाचं शिक्षण बघा तसं 12वी नापास आहे. पण शिक्षणापाशी काय घेऊन बसलाय तो तुम्ही? आमचा बंड्या म्हणजे हिरा आहे, हिरा. आमच्या बंड्यासारखा हिरा तुमच्या मुलीला पंचक्रोशीत शोधून सुद्धा सापडणार नाही. आमची गौरी कशी वाटली तुम्हाला? बंड्या काय मत आहे तुझं? चालेल मला. ठीक आहे मग आमच्याकडून तुम्ही होकार समजा. लग्न वगैरेचं ठीक आहे, सर्व देण्या घेण्याचं बोलूयात. हो का नाही. देण्या घेण्याचं जर म्हणाल तर लग्न थाटामाटात झालं पाहिजे. लग्नाचा खर्च निम्मा होईल आणि हुंड्यात आम्हाला एक 4-5 लाख रुपये कॅश आणि एक फॉर्च्युनर द्या. म्हणजे बघा तुमची मुलगी कशी सुखानं पाटलांच्या घरी नांदते ती. नाही पाहुणं, एवढी ऐपत नाही बघा आमची. आम्ही हवं तर मुलाला 2-3 तोळे सोनं करतो, पण ते फॉर्च्युनरचं तेवढं राहू द्या बरं. काय फक्त 2-3 तोळे सोनं? अहो सदाशिवराव मोहिते पाटलाचे एकुलते एका पोराचं लग्न आहे. गावात इज्जत घालवाल का आमची तुम्ही? तुमची जण होत असेल तर सांगा, नाहीतर चल रे बंड्या. नका थांबा आम्ही करतो व्यवस्था, करतो तुळशा. ठीक आहे. तर मंडळी आता आपण जसं बघितलं की आता लग्नाची बोलणी तर झालेली आहे, लग्न देखील झालेलं आहे आणि आता लग्नाला 1 महिना पूर्ण देखील झालेला आहे. पण तरी बघूयात आता की सदाशिवराव मोहिते पाटलांच्या वाड्यात सध्या काय वातावरण चालू आहे ते. गौरे मी जाऊन आलो. बंड्या हा बा कुठे चाललंस? आलोच इथे.
एक काम कर, पवारात जाऊन मोटर चालू कर. सुनबाई, सुनबाई, या. तुमच्या लग्नाला 1 महिना झाला तरी फक्त अजून कॅशच आलीये. गाडी कुठे? गाडी कुठे? सांगते दादाला. लवकर. गे वाटलं नव्हतं बरं का मंडळी की मोहिते पाटलाच्या लक्षात गाडीचं पण लक्ष आहे. बघू आता काय होतंय ते. डिंग डॉंग. सुनबाई, बघा बाहेर कोण आले ते. अरे 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 या 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 या. अरे बंड्या, अरे बघितलं का कोण आले? तुझ्या सासरची मंडळी आली आहेत. सुनबाई, तुम्ही चहा पाण्याचं बघा. या 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 या, बसा. बोला, कसं येणं केलं? गौरीचा फोन आला होता. बर, कशा संदर्भात? गाडी मागताय म्हणे. हो, मग ठरलं होतं ना आपलं हुंड्यात तसंच. आणि आता लग्नाला 1 महिना पण झालाय. हो तेच तर, लग्नाला 1 महिनाच तर झालाय. अजून थोडा वेळ तर द्यायला हवा ना. वेळ वेळ किती पाहिजे वेळ हो तुम्हाला? एवढाच जर वेळ पाहिजे असेल ना तर एक काम करा, ही तुमची पोरगी घेऊन जा तुमच्या घरी आणि जेव्हा गाडी येईल ना तेव्हाच तिला इथे आणून सोडायचं, कळलं? असं म्हणताय? ठीक आहे, चल गौरी. तू गप्पा बस. भांड्या मी आला. अरे 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 मंडळी, जसं आपण आता बघितलं की भांडणं तर झाली बरं का. आणि गौराबाई बी त्यांच्या घरी गेल्या आणि मोहिते पाटील तर काय त्यांचा हट्ट सोडणार नाही. बरं चला बघूया काय होतंय ती. तुम्ही बघा, मी बघतो. डिंग डॉंग. रामू, कोण आले बघ. या 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 या. अरे वा, सुनबाईंना घेऊन आलात वाटतं. म्हणजे गाडीची सोय झालेली दिसते. गाडीची सोय कशाला? थेट पंचांनाच घेऊन आलोय. असं म्हणजे काय आता सरपंच गाडी देणार आहेत की काय आम्हाला? अहो, तुम्हाला काही लाज बीज वाटते की नाही? हुंडा मागताय? आमची पोलगी शिकली आहे, सवरली आहे, मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलंय तिनं. तुमच्यासारख्या हावराट हुंडा मागणाऱ्यांना ना नाही बेड्या ठोकून खडी ठोकायला पाठवलं ना तर तुळशी नाव नाही सांगणार. थांब थांब तुळशी थांब. पंचांनी आहे ना बोलायला. माहिती तरी आहे का की हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार हुंडा घेणे आणि हुंडा देणे कायदेशीर गुन्हा आहे. पुन्हा यासाठी तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जायला लागू शकतं. तेही तब्बल 5 वर्षांसाठी. पंचाला म्हणा जोरात बोलवायचं. हुंडा घेणे हा खूप मोठा गुन्हा आहे. आपण मुलगी खूप छान आहे. भांड्या तापला. हुंड्याचं नाव सोडून द्या. हुंडा बिंडा काय नको. कसं आहे ना बंड्या, माझ्या बानं माझ्या आईकडे हुंडा मागितला, मी तुझ्या आईकडे हुंडा मागितला. ही तर म्हणजे जशी काय परंपराच चालत आली रे. त्यामुळे हे गुन्हा कायदा हे असलं आम्हाला काय माहितच नव्हतं. पण हुंडा देणं आणि घेणं हा जर गुन्हा असेल, भाऊराव आम्हाला तुमचं काही नकोय. खाना पाटलं. तुमची पोर खरंच खूप गुणाची आहे. आणि तुळशीबाई, तुम्ही तर थेट सरपंचांनाच घेऊन आलात. तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं आम्हाला. आणि सरपंच, तुम्ही सुद्धा हा घरातला वाद घरातच निपटवलात. तुमच्या समजूतदारपणाचीही आम्ही दाद देतो. आणि असं आहे की आमच्या गावात हुंडा नावाचा प्रकार कधीच संपलेला आहे. असं मग आमच्या गावाला काय प्रॉब्लेम आहे? पाटलाला माहिती आहे आणलं. बंड्या, आपल्या सरपंचांना बोलवून घे. त्यांना सांग गावात दवंडी पिटायला की आजपासून ह्या गावात ना हुंडा कधी दिला जाणार आणि ना घेतला जाणार.
आणि जर कोणी तसं केलंच तर त्याची गाठ या सदाशिवराव मोहिते पाटलाशी असेल. हा आता शोधताना तुम्ही मोहिते सदाशिवराव मोहिते पाटील. तर मंडळी, जसं आपण आता बघितलं की हे प्रकरण कायद्याचा धाक दाखवून तरी शांत झालेलं आहे, पण अजूनही काही ठिकाणी कायद्याचा हा प्रत्यक्षित अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे. मंडळी, खरं सांगतोय की आज 2025 आहे. आजच्या मुली एवढ्या शिकलेल्या आहेत, सवरलेल्या आहेत, एवढे मोठे मोठे उच्च शिक्षण घेतात ते, पण आजही हे हुंड्याची जी प्रथा आहे ती अजूनही चालू आहे. मंडळी, खरं सांगू का, मला तर वाटतं की ही प्रथा बंद झालीच पाहिजे आणि मला ही खात्री आहे की तुम्हालाही असंच वाटत असेल. तर आज आपण सगळे एक संकल्प घेऊ, एक सक्षम निर्णय घेऊ की आपला हा गाव, आपलं हे महाराष्ट्र राज्य आणि आपला हा भारत देश आपण हे हुंडामुक्ती करूनच राहणार. त्यामुळं आपण सर्व जण एकत्र येऊ आणि म्हणू की आम्ही ना हुंडा घेणार ना हुंडा देणार, ना हुंडा घेणार ना हुंडा देणार, आम्ही ना हुंडा घेणार ना हुंडा देणार. धन्यवाद मंडळी.